नमस्कार मंडळी. तणावाच्या हल्ल्यापासून तुमच्या मनाचं रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, एका भाईच्या आयुष्यात लग्नाचं गोड वादळ येणार आहे. चला तर बघूया त्यामुळे भाईची काय तारांबळ उडतीये ते. हे दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी विनोदवीर. तुझा पण काय यार अजय, कसा आहेस तू टिटवाल्याचा? हा अरे तू काय गातोय पण बोलतोय पण. तुम्ही आला त्याचा आनंद झाला भाई. भाई भाई अरे भाई आला. 8 महिन्यांनी भाई आला. अजय एक मिनिट ये भाई. अरे गौरव भाई, गौरव तुम्ही आले, तुम्ही मस्त वाटलं गौरव भाई. एकदम मस्त. ए हाल्या डोली आहे, संपलंय सगळं, सगळं संपलेलं आहे. कशाला नाचताय? चल आतमध्ये जा. आता जावा की. अरे आता जावा. कुठे आहे रे शेल? काय माहिती. जाऊ दे भाई, जाऊ दे भाई. चल ये, आज आपली एकदम महत्वाची मीटिंग आहे. माहोल बनवून टाक. चल माहोल बनवायचा. हा. माहोल बनवायचा. जबरदस्त माहोल. गोल्डची मीटिंग आहे की मग गहण्याची? ना गोल्डची ना गनची, आज भाईची मीटिंग आहे दिलाची. कळलं काय? गौरव भाई मारिया पटली. ओ मारिया, ओ मारिया. अरे मारिया गेली सोडून आपल्याला रे. आता आपल्या आईने आहे ना आपल्याकरता एक पोरगी बघितलेली आहे. आता आई सांगल त्याच पोरीशी आपण लग्न करणार आहे. त्याच्यामुळे एखादा माहोलवाला गाणं होऊन जाऊ दे. ती पोरगी येणार आहे इकडे. गौरव भाईची ब्लाइंड डेट आहे. गुलाबी मैफिला, गुलाबी मैफिला. मी माहोल करतो. गौरव भाई माहोल म्हणजे बगड्यांची तू हे गाणं गाशील काय? इकडे दे माहोल कसा पाहिजे मी सांगतो बघ. ऐका ना ऐका रे, यांना सांग रे मी 8 महिन्याने आलोय. सांग ना. अरे निघा ना. एवढं काय मेहमान आले मेहमान. निघा. अरे नको ना यार, यांना घेऊन जाणार रे. निघा. जगा मगा तुमच्या. निघा. चला निघा. 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 काय कळत नाही तुम्हाला? नमस्कार. नमस्कार नमस्कार. ये कोणाला आले पाक गजरा काय पाहिजे असेल देखील आले पाक आले. अयो मावशी होतो बाकी. अय्या, मी मावशी नाहीये. मी ना यांना भेटायला आली आहे. यांना आज्या या गौरव मोरे, तुम्हीच ना? मला भेटायला. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार आहे. नमस्कार. नमस्कार. मी सरला मदन खेबुडकर. बरं बरं. ते तुमच्या आईनी स्थळ बघितलंय ना, तीच मी. स्थळ बघितलं म्हणजे अजू हे आपल्या आईने हे लोकेशन बघितलंय. हो म्हणजे ती तू आहेस. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही आहे तुम्ही. या ना बसा ना बसा ना. एकदा बंदूक नको इकडे नको. इथं बंदूक आहे. तिकडे बसा तिकडे बसा. तिकडे बसा. हे बंदूक टाक. नमस्कार. बाकी स्थळ तुम्ही एकदम मस्त निवडले. हा आपला रंगसंगती इथली खूपच छान आहे. अयो वेलकम टू अवर बार. गौरव भाईचा बार. मी गौरव भाईचे आवडते सिंगर. तुम्हाला सांगतो ह्याची स्टोरी आहे. आपण जेव्हा बार सुरू केला ना, हा गायचा ना, बारचा धंदा लय चालायचा. कारण सगळे लोक ह्याचं गाणं ऐकायचं ना, ह्याला ग्लास फेकून मारायचे. मग अरे गायचा तसा तर लोक आमच्या बार मध्ये प्रशासन काढायला यायचे. सगळा तुटलाय इथून खाली, सगळा लोखंड भरलाय अंगात. त्याच्या अवस्था आहे. हा पण आता बिझनेस सोडलाय, आता काउंटरला असतो. हा अयो गौरव भाई, वहिनी आली तर एक शायरी म्हणायचीच आहे. बकवास आहे पण ऐका, शायरी बकवास आहे ऐका. हा तो अर्ज किया है, अर्ज किया है. आप आई बाहर आई, वा वा. आप आई बाहर आई, वरना मैं अंदर थी. येरिया अशा शायऱ्या नको गात जाऊ, बंदुकीला पण आवडत नाही. गौरव भाई मी काउंटर वर जात हा एक नंबर. हा तर ते आपलं असं सगळं आहे. बाकी सगळं ओके ना? माझ्या आवडीचं गाणं म्हणू शकतील का हे? अरे म्हणजे काय? त्यांच्या आवडीचं गाणं म्हणायचं ना, गाणं म्हणा त्यांच्या आवडीचं. हा सांगा तुम्ही, फरमाईश करा. हे म्हणा ना ते. कुठलं? या जन्मावर या जगण्यावर. वहिनी 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 वहिनी. घेतो घेतो घेतो. काय झालं? चला काउंटरवर बसलोय ना. हा मग त्यानं का बसलं पाहिजे का नाही? सॉरी काय केलं त्यांनी? असं करायला. हे नको करू ना यार. आधी तुझ्या कस्टमर चिडतात, नको करू. तू कायच करू नको यार. एवढाच केलाय. नको करू, एवढा पण करू नको रे. बस खाली. ए बाई सॉरी सॉरी, खाली बस. चल
ए हिले डुले चल आतमध्ये जा, चला पळा लवकर आतमध्ये जा, निघा लवकर. नको ना गाऊ अशी गाणी त्यांना सांगन पोरगी रडायला लागली, बघितलं नाही? त्यांना आवडलं, त्यांना रडते ती. नाही ते छानच गातायत. वा वा छान गातायत. छानच गायलं, पण मलाच माझ्या बाबांची आठवण आली. अरे यार सॉरी. लहानपणी ना माझे बाबा हे गाणं गाऊन आम्हाला झोपवायचे. ही अंगाई म्हणायचे. अयो गौऱ्या भाई हा? एक मिनिट हा ते वहिनी बाबा अंगाई गायचे, मग आई कुठे असायची? माझी आई लहानपणीच गेली. अरे यार तरी पण वहिनी एक चूक होते. काय? म्हणजे आई गाणं गाते त्याला अंगाई म्हणतात, मग बाबा गातात त्याला भांगाई नाही का म्हणू? सोड ना भाई, ये भाई. तुला तिथे काउंटर बसायला. अरे बाबा ये भाई. बोललास का तू? सॉरी ये जाऊ दे बस तू बस 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 काउंटर. जा ना बाबा यार, तुझ्यामुळे माझ्या बारची वाट लागली. जा ना, बस ना. थोडा मार खातो लोकांचा, तरी कशाला तुला इकडायचं रे? जाऊ दे बसा भाई. निवांत रिलॅक्स चालू द्या. अच्छा आई नाही रे, हा जरा दुःख झालंय. हा टेन्शन घेऊ नका. सॉरी यार, आल्यापासून मी तुम्हाला काहीच विचारलं नाही, चहा पाणी विचारलंच नाही. आय एम सॉरी. काहीतरी घेऊया खायला. वेटर खाणार तुम्ही? रडायचं ना अजिबात, आपल्या बार मध्ये. अरे भाई बापरे भाई, अरे तुम्ही कधी आले भाई सुटून? आई शपथ भाईला भारी वाटलं. एक नंबर भाई, अरे एक नंबर. आता आलो, 8 महिन्याने आलो, आता आलोय. लय भारी वाटलं भाई. हे बघ आपला मेहमान आलाय. मेहमान काहीतरी खायला मागव. चिकन लॉलीपॉप, चिकन चाव, चिकन जे काय असं सगळं चिकन घेऊन ये. नाही काय? मी असे तामसी पदार्थ खात नाही. एक मिनिट, जरा मीटिंग करून आलोय. इकडे पटकन ये. तामसी हे तामसी पदार्थ म्हणजे तामसी पन्नू खाते ते काय? नाही भाई, तामसी म्हणजे असे तेलकट मसालेदार, असे चमचमीत, असे तिखट असे. अहो, त्याला तामसी म्हणतात का? ते तसले पदार्थ नको तुम्हाला? नाही. वेगळं का पाहिजे मग? मी फक्त सात्विक अन्न जेवते. क्या बात आहे, आम्ही 5वी पासून जेवतोय. सात्विक. अयो गौऱ्या भाई, तुम्ही जेलातून बाहेर आले, पण कॉमेडियातून जेलातच आहे. घे तुला काय सांगितलं? यार, राहू दे ना यार. भाई, हा याला काउंटरवर बसेल. बसवतो भाई, जरा काउंटरला बस. तू काउंटर सोडून इकडे. तू बस सांगा. तुला माहित आहे लोक तुझ्यावर राग करतात म्हणून. बस ना तिकडे जाऊन यार, बस ना. जाऊ द्या भाई, तुम्ही या. तुम्ही बसा. बाकी टेक्निकल फ्लो वगैरे ओके ना? नाही बस. अरे भाई भाई, सोडा ना त्याला. महत्वाचं अरे आहे भाई, तो जुना कस्टमर आहे, विचारलं पाहिजे त्याला. हा, विचारलं पाहिजे. ओके आहे ना? ओके म्हणजे सात्विक म्हणजे काय कळलं तुम्हाला? अरे हा यार, सात्विक म्हणजे काय? सात्विक म्हणजे सात्विक म्हणजे असं नॉर्मल वरण भात, तूप, अशी पोळी भाजी, कोशिंबीर असं. चिडवतो मला असं बोलून. कोशिंबीर असंच म्हणतात. असं आहे काय? मग तुम्हाला हे पाहिजे काय? सात्विक जेवण पाहिजे असं? मुगाच्या डाळीचं वरण असेल का? हा नाही, चकण्याची मूग डाळ शिजवून देऊ काय? नको ना यार. नाही. मग मला मऊ भात आणि मेतकूट आणा. अजून एक छोटी मीटिंग आहे. अरे इकडे ना यार तू. ये भाई जाऊ. त्याला नको. सॉरी. अरे मेतकूट म्हणजे काय? आपल्याला चिरकुट माहिती आहे. मेतकूट म्हणजे काय? मेथकूट म्हणजे उडीद डाळ, तूर डाळ, असं सुंठ बिंठ घालून ना, असे तांदूळ, असे काही छान पदार्थ घालून असे त्याची कूट करतात, पावडर करतात, जे आपण कुठल्याही ह्याच्याबरोबर खाऊ शकतो. दहीत मिसळून, भात आलास ना म्हणून मी वाचलोय. हा ठेव जवळ. भाई तुम्हाला मेतकूट माहिती नाहीये का? छान असतं मऊ भात किंवा असं गिरगिट्या भात करायचा, मेतकूट घालायचं आणि साजूक तुपाची धार त्याच्यावर सोडली ना की मग मस्त लागतं. भाई, हा वहिनीवरती तंबाखू लावतात काय? असे का बोलतात वहिनी? वहिनी, तांबाखू लावायचा असेल तर इकडे लावत जा. म्हणजे काय, लावला तरी प्रॉब्लेम नाही, बोलता येतं नीट. माहितीये काय? नाग्या ती एक मिनिट. अरे ते केवढी शरीफ आहे बघितलं का? तंबाखू खाणार आपण वाटतो भिकाऱ्या. असं बोलशील त्यांना? भाई 2 मिनिटं, आपण त्यांना वहिनीनं काहीतरी खायला द्या. वहिनी भाई, टेन्शन घेऊ नका तुम्ही. नको मला नको. आता काहीच देऊ नका. आपल्या लग्नानंतर मी तुम्हाला देईन मेतकूट भात खायला. आपल्या लग्नानंतर? ये नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आपल्या लग्नानंतर म्हणजे आपण फक्त बोलायला आलो ना आज. माझं ठरलंय. काय? मी तुम्हाला मनोमन वरलंय. आता तुम्ही इकडे या. वरलय, मला कळलं. वरलय म्हणजे ठरवलंय. अरे नाही निवडलंय. सांगितलं तुला. तू बस ना काउंटरवर.
बसतोय गाणं कसं काय म्हणलं ना? गाण कस काय म्हणलं तू यार गाण कस काय म्हणलं तू काउंटरवर बसलेला तू? या अरे तुम्ही तू बसा ना यार बसा ना हा माणूस एवढा बारीक आहे ना एकदा रुमालाचं शेड करून घालले एक दिवस या इकडं बसा तुम्ही बसा ना यार तुम्ही तिकडे जा ना. अरे ठगा मग अरे अरे यार तुमचं नाही का तुम्ही पण नका यार भाई नको त्या विषयांकडे ऐका ना आपण जरा डेंजर माणूस आहे यार आपण तुमच्या बरोबर कसं काय लग्न करणार ना मला माहितीये हा तुम्ही अधोविश्वात काम करता ना. अधोविश्व अंडरवर्ल्ड आपल्या याला अंडरवर्ल्डला हे म्हणतात काय म्हणतात ते अधोविश्व एवढा स्टँडर्ड आहे शपथ भाई शाळेला आपल्याला वाटलं आपण छपरी आहे रे स्टँडर्ड आहे आपल्या याला अयो भाई म्हणजे आपण स्टेटस मध्ये काम करता या तू ऐक ना. नको ना रे ए, गलत. तू नको अयो भाई सांग अरे नको याला पाहिजे ए, भाई, सांग की याला सांगायला तुला. सांगायचं तुला. हे घे तुझं बिल कर तू घरी निघ तुझं बिल कर तू याला मार लागला तू बिल कर अरे परत अरे नको रे अरे सोबत नाही कळत देत. सोप नाही याचा खुळखुळा खेळू आता. काय नको करू बाबा सोप घरी घेऊन जा घरी जाऊन काढ सोप. घरी घेऊन जाऊ. हा, घरी घेऊन जा. Thank you, गौरवभाई. ये तू घे आता मी तू गोळी मार ना पटकन निघ इथून हा. अयो गौरव भाई सगळी वाक्य अशीच बोललं ते अरे कशाला? अरे जा ना यार काय गरज आहे काय गरज आहे हे घ्या भाई 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 कुणाची वहिनी, acting पडली कुणाची इथे, acting इथे, लावा, माझी लावा acting. पटकन. द्या. ऐका ना असं आहे आपल्याकडे असा प्रॉब्लेम आहे यार आपण कसं तुमच्या बरोबर लग्न करणार यार अरे आपण स्मगलिंग करतो यार मला माहितीये ना माझी काहीच हरकत नाहीये. हा? मला चालेल. कसं? व्यवसाय हा व्यवसाय असतो की नाही. अरे पण माझा व्यवसाय पण खराब मला आहे कल्पना आहे. काय मी तुमच्या आयुष्यात आल्यावर तुमचं आयुष्य मी बदलून टाकीन. असं कसं बदलणार हे बघा आपण संध्याकाळी 7ला झोपायचं आणि पहाटे 5ला उठायचं. अरे बापरे. अबे हिला सांगा संध्याकाळी 7 नंतर आपली सकाळ होते हा. आणि 5ला आपण झोपतो पहाटे 5ला आम्ही शेवटचा पेक मारतो नंतर ना आम्ही टीप वाटत बसतो बाह्याने माहिती काय आणि बिझनेस कधी करणार धंदा कधी करणार आपण सकाळी 9 नंतर लोकांना काय बोलणार ए बंदूक का चोरतोय बंदूक असं करणार आपण बंदूक हा तुमच्याकडे बंदूक पण आहे ना. हे बघा हे काय ओरिजिनल बंदूक आहे बाबा ही हो, पण किती म्हणली ती. एक पुस्तक लोडेड आहे हे नाही, लागेल मी धुवूनच अरे लोडेड आहे आणते लागेल ती त्याच्या का दुनिया मागे लागले मला तेच कळत नाही यार खांद्याला लागली खांद्याला हे त्याला घेऊन जा कुठे बने घेऊन जा त्याला उठ उठ बने नीट घेऊन जा आराम अयो ज्याची कन्सेप्ट त्यालाच घेऊन चालले ए बाबा लंगडत जाऊ नको खांद्याला गोळी लागली आहे कळलं तुला काय घेऊन चालले ते हा अरे नको नाही अरे ऐका ना नको ना असं करू पोलीस येतील मला घेऊन जातील माझा काय आता असं काहीच बोलायचं नाही. मग माझा माझ्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे. मी तुमच्यासाठी व्रत वैकल्य करीन उपास तपास करीन म्हणजे मग जो कोणी तुम्हाला पकडायला येईल ना तो तुमच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. नाही ऐका ना भाई आपल्याला लग्न नाही करायचं तुझ्या बरोबर हा ठीक आहे पण मला करायचं. मला नाही करायचं आहे मी तुमच्या आईला शब्द दिलाय मी आयुष्यभर तुमची साथ देईन. मला करायचंय. नाही ना पण मी नाही देऊ शकत साथ भाई आपण गँगस्टर आहे मला करायचंय ना. पण नाही भाई यांचं गाणं गाणं मला नाही लग्न करायचं आहे क्या बात है. अतिशय धमाकेदार असा म्युझिकल डान्सिकल परफॉर्मन्स बॅक परफॉर्मन्स वा कडक. प्रसादा तुफान धमाकेदार बहारदार मुख्य भूमिकेत गौरव ओमकार आणि प्रथमेश जरी असले तरी शिवा प्रिया आणि हरीश स्टोल द शो आउट राईट आणि मला तुमच्या तिघांसाठी मंचावर यावंच लागेल क्रेझी परफॉर्मन्स होता. ही शिट्टी शिवा आणि प्रिया तुमच्यासाठी आहे. आउटस्टँडिंग चेतू ॲब्सोल्युटली ब्रिलियंट परफॉर्मन्स. फारच सुंदर बेअरिंग होतं आणि खूप मजा आली तुला बघायला. बने कडक टायमिंग कडक आज दिन बने बहुत सही बने और मजा आली. अयो मस्त बेअरिंग की ओ मजा आली. छोटासा पार्ट होता पण तू छान केलास. हरीश खूप सुंदर. मला असं वाटतं तुझ्या परफॉर्मन्समध्ये खूप प्रामाणिकता होती आणि ती प्रामाणिकता रेअर झाली आजकाल. ती अशीच राहू दे. मजा आली. क्या बात.
अल्पावधीतच सर्व समाज माध्यमांवर आपल्या अनोख्या अदाकारीचं गारुड करणारी कोहली फॅमिली आज पुन्हा एकदा तुमचं मनोरंजन करण्यासाठी इथे येणार आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. लेले काकू इकडे इकडे. दंडवते काकू, आता बघा काय गाणं, हिची चाल तुरू तुरू. हा तर मी सांगतो त्या स्टेप्स बघा, नीट बघा. हे बघा, बघताय ना सगळे, हिची चाल तुरू तुरू. हा थांबा. हा जरा गोंधळ झाला. हा आला. हा ते जरा हे झालं. हे बघा, हे असं आहे, हिची चाल तुरू तुरू. हा ती केस डुरू भुरू भुरू. हा भुरू भुरू एवढं आज करायचंय आपण. लेले काकू, अहो दुधी कशाला दाखवताय? अच्छा दंड आहे तुमचा, बरोबर. ठीक आहे. दंड नका दाखव. असं आहे, असं नाही आहे ते. दंड नाही दिसला पाहिजे. बॅक साईडला आहे ते. हा ओके, याची प्रॅक्टिस करायची आहे आता. लक्षात आलं सगळ्यांनी? उद्या ह्याच वेळेला आपण भेटायचं आहे. ओके, प्रॅक्टिस करा सगळ्यांनी. हा ओके बाय. येस बसा. नमस्कार. वेलकम. मी कोरिओग्राफर सॅम चौघी. सॅम चौघी. येस, स्वागत आहे. ओके, आपण मी शिवाली आवली कोहली. मी बेवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. नाही, हे वेगळं आहे. मी तुम्हाला तुमची नावे विचारली. आम्ही आमची नावेच सांगितली. ही नावे आहेत तुमची. ओके, तर तुम्ही कोहली फॅमिली आहात. नाईस डान्स ग्रुप. हा आणि हेअरस्टाईल सुद्धा सेम आहे अगदी सगळ्यांची. फक्त मावशी, तुमची अपर लिप्स तुम्हाला काढावी लागतील आणि पोट थोडंसं आत घ्यावं लागेल. मग 4 जणींचा डान्स मी मस्त बसवेन. ओके, छान डान्स होईल 4 जणींचा. नाही, मी मुलगी नाही, मी यांचा बाबा आहे. हा माझा बाबा आहे. हा माझा पण बाबा आहे. हा माझा बाबा नाही, हा माझा नवरा आहे. आणि मी माझाच बाबा कसा होणार? मी यांचा बाबा आणि हिचा नवरा आहे. थांबा ना रे. अरे काय सांगताय तुम्ही मला? एनिवे, मला सांगा, डान्स कोणाकोणाला शिकायचा आहे? डान्स मला शिकायचा आहे. डान्स मला पण शिकायचा आहे. डान्स मला शिकायचा आहे. मला डान्स शिकायचा, बसवायचा आहे, शिकायचा आहे. एक मिनिट, तुझं कशाला वेगळं रे थोडंसं? यांच्या बरोबरच पाहिजे ना. आणि 1 मिनिट, परत तेच होत आहे. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, डान्स कुणाला शिकायचा आहे? तर आम्हाला असं म्हणा, म्हणजे मला कळेल सगळ्यांना शिकायचं डान्स. हे कशाला पाहिजे ना तुमचं? हे नका करू. ओके. तर तुम्हाला डान्स शिकायचं आहे. काही स्पेशल ओकेजन आहे तुमच्या घरात ज्यासाठी तुम्हाला डान्स शिकायचा आहे? मी सांगू? हा बोल. मला नाही माहिती. असं नका करू. मी रिस्पेक्टनी बोलतोय की नाही तुमच्याशी? हा सगळे येऊन माझ्याकडे शिकू नाही शकत. मी फार कमी जणांना शिकवतो. प्लीज असं करू नका. हा तुम्हाला नाही माहिती तर का बोललात तुम्ही? कुणाला माहिती आहे? तुला माहिती आहे? मला सांग, तुम्हाला का डान्स शिकायचा आहे? हो, माझ्या मामाचं लग्न आहे. अच्छा. माझ्याही मामाचं लग्न आहे. आहे लग्न माझ्या लहान भावाचं. ठरलं एकदाचं लग्न, त्याचं लग्न ठरतच नव्हतं. हे कशाला वेगळं बोलतोय? आता मध्ये तू वेगळं कशाला बोलतो रे तू? त्या तालाची सवय होते ना आम्हाला सुद्धा. चौथं असं वाटतं की आता असं येणार आणि वेगळं. हे कशाला बोलतोस तू? अरे कोण आहे ते? अरे मी शिवाली आवली कोहली. अरे नाही. शिवाली आवली कोहली. अरे मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. अरे मी प्रश्न नाही विचारला तुम्हाला की कोण आहात तुम्ही. आपण असं सहज करतो ना. अरे यार कोण आहे ती? अरे मी शिवाली आवली. अरे पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. अरे घाबरे. नका करू असं नका करू. ओके. तर तुम्हाला आता डान्स शिकायचा आहे. ओके, तर तुम्ही काही गाणं ठरवलंय का तुमचं? कुठल्या गाण्यावर तुम्हाला डान्स करायचं आहे ते? हो, शिवालीचं गाणं आहे खलबली है खलबली. दिवालीचं गाणं आहे ले गई दिल मेरा मंचली खलीवली खलीवली खलीवली. पावलीचं गाणं आहे मी रात टाकली मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली.
आणि अवलीचं गाणं आहे टिप टिप बरसा पाली. आता थांबा, आता कोणी बोलू नका. टिप टिप बरसा पाली, पाली आहे ते गाणं. टिप टिप बरसा पाली आहे ते गाणं. हा, पाली भिंतीवर मुततायत आणि टिप टिप पडतंय पाणी, असं आहे ते. टिप टिप बरसा पाणी असं आहे ना ते. माझी चूक झाली. हा हा, माझं गाणं आहे मारडाली मारडाली. मार डाला आहे रे ते, मार डाली. किती लीचा हट्ट हास रे. प्रत्येक वाक्यात ली घुसवा कशाला करता? आणि ही 4 चौघांची वेगवेगळी गाणी कशाला करताय तुम्ही? कारण आता हास्य जत्रा येणार आहे 4 वेळा. काही गरज नाही, मध्ये प्रमोशन घुसवायची काही गरज नाही. 4 गाणी वगैरे काही करायची नाहीत. एकच मामा आहे ना सगळ्यांचा, एक गाणं, पण ते छान करू आपण. छान कोरिओग्राफ करून देतो. लक्षात आलं? मला सांगा, गाण्याच्या आधी तुमची काही एक्सपिरियन्स वगैरे आहे, असा अनुभव आहे तुमचा? हो, मला येतं कथकली. हा. मी भरतनाट्यम शिकली. मी कुचिपुडी शिकली. मी पोवाडा. हा काय रिदम आहे तुझा? मी पोवाडा. पोवाडा डान्सचा प्रकार आहे? अरे वीर रसाचा प्रकार आहे तो, गाण्यातला प्रकार आहे पोवाडा. खाशील रे माझ्या हातची, नको रे, याला सांग ना बाबा, हे असं नका करू तुम्ही. हे असं तुम्ही नीट वागा. मी जे बोल, यार कोण आहेत यार हे सगळे? मी शिवाली आवली अरे कोली. नाही. मी शिवाली आवली कोली. सहज- मी आवली आवली कोली. मी अवली लवली कोली. यार, एक मिनिट, तुझ्या वडिलांचं नाव काय रे? लवली टवली कोली. त्यांच्या वडिलांचं नाव काय? टवली कवली कोहली. त्यांच्या वडिलांचं नाव काय? कवली घवली कोली. त्यांच्या वडिलांचं नाव काय? घवली सवली कोली. आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय? सवली भवली सरंजामेकर. अरे मग सरंजामेकर आडनाव होतं ना, मग कशाला कौली सुरू केलं? सरंजामेकर मध्ये रिदम सापडत नव्हता. अरे कशाला मारायला रिदम पाहिजे तो? सरंजामेकर भारदस्त आडनाव आहे. अरे सरंजामेकर जर कंटिन्यू केलं असतं, हे नाही हे जन्मालाच आलं नसतं. डोक्याला ताप मारायला कुठून आणले? तर काय चाललंय तुमचं? हे बघा, आता मी सांगतो ते ऐकायचं. मी एक गाणं तुम्हाला देणार, कळलं? त्या गाण्यावर बसवायचं असेल तर गाणं बसवतो मी. हां, गाणं तुमच्यासाठी हे देऊया, लागली कुणाची उत्सकी, हे गाणं देऊया. हे गाणं ऐकलंय का कोणी? हां, ऐका, आता ऐकवतो. प्ले. हां, आता मला पंजाब मेल म्हणून ती येते मध्ये कोणती, आणि सगळे अगं हो हो कुठे चालली पंजाब मेल, यासाठी मध्ये एक सुंदर मुलगी पाहिजे. मी आहे मुलगी. मी पण आहे मुलगी. मी आधी मुलगी होते, आता बाई झाले. मी मुलगी पण नव्हते, बाई पण नाहीये. कशाला बोलतो रे मग? बोलतो कशाला? मी मुलगी पाहिजे म्हणजे तू कशाला बोलतो? पण मी सुंदर आहे. आरशात तोंड जाऊन बघ काय सुंदर आहे तू. आरसा टपलीत मारेल तुला. काय सांगतो ते काय? तू इकडे, तू इकडे, इकडे इकडे, तू तिथून यायचं, कळलं? तू नर्तिका म्हणून तिथून यायचं. हिच्याकडे बघून सगळ्यांनी अगं हो हो कुठे चालली बिगी बिगी पंजाब मेल, कळलं? तू पंजाब मेल आहेस, यायचं मध्ये, कळलं? चल चल रेडी, सुरू कर. तुम्ही तिघांनी म्हणायचंय. हा, उभे राहा उभे राहा. हे बघ, 1 2 3 4 ये चाहिए मेरे को, कळलं? रेडी, 1 2 3 स्टार्ट. झुक 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 झुक. तुझ्या याला मारेल ना मी. कशाला पाहिजे पॉ? कशाला पाहिजे? तू येतोस कशाला पॉ घेऊन तुझा? तू पॉवर लाच मारेल तेव्हा कळेल तुला. लोक नका खाऊ यार, सोप्पं आहे ना यार. अगं ही आहे ना, ही तू ट्रेन नाही आहेस, तू नर्तकी आहेस, पण तू ज्या स्पीडनी येतेस बिगी बिगी, त्यामुळे ह्यांनी तुला पंजाब मेलची उपमा दिलेली आहे. लक्षात आलं का तुझ्या? अगं चालली कुठे बिगी बिगी पंजाब मेल, असं आहे ते. लक्षात जाऊ दे, हे गाणं जाऊ दे, हे कॅन्सल करू. हे गाणं तुम्हाला जरा सोपं गाणं द्यावं लागेल. तुम्हाला जमेल असं गाणं देतो. हां, तुम्ही या गाण्यावर नाचा. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. हे ऐकलं असेल तुम्ही? हळू हळू, ही सगळी एनर्जी स्टेपमध्ये लावा. हां, कशी असेल? शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. ये चाहिए मेरे को. लक्ष. हां, तू गप्पा मार खाशील. तू ग्रीन घातलेला आहेस, तू सुरू कर. हा, पोपट होता सभापती, तू ग्रीन घातलेस, तुझ्यासून सुरू कर. 1 2 3. अगं हो 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 हो. कुठे चालली पंजाब मेल? पोपटावर बसून.
सभापती झाला उभा आणि पंजाब मेलला म्हणाला कुठं कुठं पोपट म्हणाला पोपट म्हणाला. गचका गचका हे काय एवढंच? गचका गचका. अरे आणि मग पोपटाला लागली उचकी मिठू 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 मिठू. आणि मग कावलीला पण लागली उचकी. हे हे कोकिलीला लागली उचकी. कु कु पोपट आहे उभा. आणि मग पंजाब में म्हणाली पोपटाला गचका 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 गचका. सभापती झाला मोठा पोपट उडाला. आणि पोपट जे- आहे उभा. कोकिलीला लागली उचकी. पोपट आहे उभा. जंगलामध्ये ती गेली पण आपली छान तालीम झाली. आता आता येणार प्राजक्ता माली. क्या बात है. रिदम आणि यमकांचा मेळा जमला होता. स्नेह संमेलन होतं. क्या बात. खूप भारी. बघूया त्याला हास्यरसिकांची कशी दाद मिळते ते. प्रसाद दा. खलास यार खलास खलास. ही सिरीज मला भयानक आवडते, वेड्यासारखी आवडते. आणि सगळ्यात तुझं ऑब्झर्वेशन इतकं मायन्यूट होतं त्या सगळ्या कोरिओग्राफर्सचं जे असतं ते, की मध्येच ते असे डान्स करून बघतात, त्यांचे कपडे आणि फॅन्टॅस्टिक ऑब्झर्वेशन, फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. आणि आज तू कोरिओग्राफर आहेस आणि अवली लवली कोहलीची सिरीज येते आणि मी तरी मला परत एकदा सांगायला फार आनंद होईल की बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा त्यांनी पण अवली लवली कोहलीवरती रील केलंय. सो आपल्या सगळ्यांसाठी एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. मला सगळ्यात आवडलेले 2 पंच म्हणजे मावशींचे अप्पर लिप्स आणि पॉ. अशक्य आहात तुम्ही यार, अशक्य आहात. वा वा, मजा आली, खूप मजा आली. मंडळी असं म्हणतात की दिसतं तसं नसतं, पण जे दिसतं ते सगळंच चुकीचं नसतं, पण त्यानं खरंच खूप काही फसतं. आता हेच समजून घेण्यासाठी पुढील प्रहसनात बघा तुम्हाला काय काय दिसतंय ते, आणि ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरा, विरोधाचे नवे पंडे, ईशा डे आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. तिकडे वाव, काय माझ्याकडे बघा तरी. तुझ्याकडे आता काय बघायचं? काय राहिलं बघण्यासारखं का? वाव, काय वो? निसर्ग बघा मग. तो काय बघायचा निसर्ग? कोकणात केवढा सुंदर निसर्ग आहे तो जाऊन बघ. वासाठी निसर्ग बघते. समोर काय बघतावाय? कोकीला बघतोय. कोकीला बघतावाय? बाजूला तो पोपट बसलाय तो नाही बघत आहे? मिठू मिठू बोलतोय तो नाही दिसत आहे? कोकीला बघता येत आहे. कोकीला वरडली ना की पावसाची रिमझिम सुरू होते. नाही तर कोकिलाच्या तना उडाली, कोकिला उडाली. उडवलीस तेवढीच बघण्यासारखी होती. वो काय झालं बघा ना, काय मस्त वाटताय नाही? निसर्ग, ही गुलाबी थंडी आता जाणवली. थंडी आहे. या थंडीत यो गरमागरम भुट्टा. कसला भुट्टा? फालतू भुट्टा. हवं टाकून काय दिला वा? पचपचित तो काय चव आहे? चव नाही लो पाहुण्या पोटभर जेवत अशी गत आहे त्याची. काय बोलता वाय? अरे भुट्टा कसा पाहिजे? अरे माझ्या तरुणपणी ना, वो नाही त्या काली मी कॉलेजला असताना आम्ही आंबोली घाटात जायचो. मोठे मोठे बुट्टे पेलायचे. आता
तो जमाना आता राहिलाय आहे काय आता बघा ह्यो वातावरण एन्जॉय करा काय बाई तल हाय नाही हाताला एवढंच हा त्याच्यापेक्षा ना बाटलीचा बूच असा उपडी ठेवून त्याच्यात पाणी भरून बघत बस हाताला सगळ्याला कशी नावं ठेवताय व नाव ठेवण्यासारखी जात ह्याला तल म्हणतेस तू मग अरे माझ्या तरुणपणी काय तली होती एक सो एक समुद्र एवढी माहिती आहे समुद्राला तल म्हणत असता तुम्ही काय बोलता ते जाऊ दे काय आपली 17वी अॅनिव्हर्सरी आहे नाही ना आता मग त्याच्यात काही नवीन आहे म्हणजे एन्जॉय करा मस्त आहे बघ बाय काय पक्षी उडतायत नाही तर उडणारे पक्षी आहेत ना ते वासाड्यांना उडण्याशिवाय काय पर्याय आहे दुसरा खायचा उडायचा आणि लोकांच्या अंगावर असे चित्र फवारायची काय बोलता नाही तर काय वासाड्या चड्डी पण घालता येत ना ते जाऊ दे काय माझा असा बुट्टा खाताना इथं तल्याकाठी फोटो काढता मग काय कशाला काढा ना हे, काय? एकूंदा काढता काय एक कुंदा काढता काय बस ते नीट तिथं तिथं जाऊन काढा वासाडी फोटो काढते आग लागली जेव्हा तोंडाला ते इकडे बघ काढा काढा हा बस बस हा झोप माझ्या मांडीवर रोमांस करतायत वासाडी सॉरी काय सॉरी सॉरी लावला सॉरी काका जोडीन आली आहे ना हा. आम्ही पण जोडीन आलेला आहे आम्ही नाही तुमच्यासारखा रोमांस करीत तो तुमची कुठे जोडी आहे मग काय तुला बेडूक बसलाय पाण्याच्या बाहेर काय बोलता वाई काय बोलतोय म्हणजे आग लागली तुमच्या गाण्याला ती हा, काय आजकालची गाणी आहे अरे आमच्या तरुणपणी काय गाणी होती माहितीये तुमच्या तरुणपणातला गाणं आहे तो काय सांगतायत कसं वाटलं तुला सरप्राईज अमेझिंग म्हणजे दरवर्षी तू अॅनिव्हर्सरी विसरतोस आणि यावेळेला तू लक्षात ठेवून इतकं सगळं सरप्राईज प्लॅन केलंस म्हणजे यू आर द बेस्ट. अरे तुझ्यासाठी एवढं नाही करणार तर कोणासाठी करणार ईशा काय बोलले ऐक ना चल आपण तिकडे पाण्यात ना असं पाय टाकून बसूया ये ते ये जवानी हे दिवानी मध्ये बघ तू तशी ना तू तू जा जा तू या सिस्टा त्याच्यासारखं काय काय? बघितलं हो काय कसे हातात हात घालून बसलेत आपण पण बसूया काय हातात हात घालून होय काय आता म्हणशील हात धरा उद्या पपी मागशील वो काय बोल काय बोल हा उद्या म्हणशील तलावात प्यावाला जाऊया काय आपलं काहीतरी केवढी अनरोमॅन्टिक आहे हो तुम्ही हा, हा. ते बघा कसले रोमॅन्टिक आहेत ते हे रोमॅन्टिक आहे आयशी बाबाजी ओके नको ना ए शिप्रिया तुझ्या ना रोमॅन्टिक गिरीला जरा आवर घाल सगळं पाणी माझ्या अंगावर उडतंय सॉरी सॉरी काका चुकून काय सॉरी सॉरी हा मूड आलाय ना तुम्हाला घरात बसताना जाऊन इथं कशाला आली वाय आणि रोमांस मला चॅलेंज देऊ नको हा तरुणपणी मी लय रोमांस केलाय हो चला तुमचं रोमांसचं लिमिट माहितीये मला काय लिमिट माहितीये रोमांस करता त्याशिवाय काय 2 पोरं झाली रोमॅन्सचा लिमिट शिकवते वरांचा काय परत माकडांना पण होता त्याचा काय एवढा आहे फावाड फुडीन जसं बोलीस अरे ईशा चंद्र कुठे अरे तू आहेस एवढी सुंदर दिसतेस ना तू ईशा खरंच खूप सुंदर दिसतेस तुझ्यापेक्षा फक्त एकच स्त्री सुंदर आहे या जगात कोण ही काय अरे तूच आहेस तुझंच सॉरी काय करू मी तुझं काय करू मी तुझं काय करू मी या मुलाचं श्रद्धा कपूर जस्ट एक तुझ्याकडे बघून जस्ट मला एक शायरी आठवली मी वाचली होती ती माझी नाहीये म्हणजे असं आहे की इन नाजुक होठों को छुपा के रखना इन नाजुक होठों को छुपा के रखना हम आशिक बड़े बेशरम हैं नजरों से चूम लेते हैं ऐकलं काय हाँ ऐकलं नजरों से चूम लेते हैं आणि 2 घंटे के लिए रूम लेते हैं काही नाही काही नाही ऐकलं काय काय ऐकली म्हणजे हे रोमिओ आहेत ना असंच असतात काय एक मिनिट हा खरं प्रेम आहे ना मग खोटं वागायची काय गरज आहे खोटं कोण नाही तर काय वने मी तुझ्यावर केवढा प्रेम करतो होय, तरी होय. खोटं कधी तुझ्यावर कौतुक केली नाही नाही अरे पापच नाही मनात माझ्या मी यांच्यासारख्या श्वासा नाही मारीत जाऊ तू खोटं खोटं कौतुक
तू करतोयस हे चंद्रविंद्र सगळं खोटं करतोयस तू म्हणजे अगं नाही खोटं का करेन मी बोलतायत ऐकलंस का अगं ते बोलतात जाऊ दे ना ते म्हातारे आहेत, त्यांना काय माहिती रोमांस आणि काय. तू माझ्याशी बोल ना, सोड ये. नाही गप्पा बस. तू दरवर्षी अॅनिव्हर्सरी विसरतोस, यावेळेला लक्षात ठेवलीस, एवढं सरप्राईज प्लॅन केलंस का म्हणजे एखादी महिना पटवलं नसेल तुम्ही बसा ना. काय बोलताय म्हणजे हे सगळं म्हणजे मला आता कळतंय काय तू गेले 6 महिने जे खोटं असं एक्स्ट्रा चांगलं वागतोयस माझ्याशी, म्हणजे तुझं बाहेर काहीतरी आहे. अगं ईशा नाहीये, ऐक माझं बाहेर काही नाहीये. अगं 6 महिने काय 6 महिने, एवढी वर्ष मी तुझ्याशी चांगला वागतोय की नाही. गेले 6 महिने मी फक्त तुझ्या लक्षात आणून देतोय की मी चांगला वागतोय, बस. बाकी काही करत नाहीये मी. तुझं आहे काहीतरी. अगं नाहीये. तू चांगला वागतोयस. अगं चांगला वागतोय हा कसा काय प्रॉब्लेम असू शकतो मला कळतच नाही. बायकांचं मला खरंच कळत नाही. ईशा सोड ना. अगं त्यांचं नको ऐकूस. ते कोण आहेत त्यांचं ऐकायला. काहीतरी आपलं हे बघ तुझी शपथ. नाही माझी खोटी शपथ घेऊ नको क्या. मी तुझी खोटी शपथ का घेईन ईशा. नक्की म्हणजे काय. सच्ची स्मुच्ची बस. येडी. मला पाय टाकून बसायचं. चल पाय टाकून बसायचं म्हणे. सांग बस. अरे तुझ्यासाठी सरप्राईज आणलं होतं, विसरलो. अजून एक म्हणजे अरे खूप आहे ते, त्यातलं एकच आहे. डोळे बंद कर. काय झालं बघितला अजून एक सरप्राईज आणलाय नाही. डोळे बंद करायला सांगितलंय. कसलं सरप्राईज. आता बघ ढकलील तू पाणी. तुम्हाला ढकलायला गेला. अगं नाही मी ढकलायला. तू असं बरोबर मला हात तुम्हाला ढकलत होता. हात नव्हतो लावत मी. काका मला वाचवा. माझा नवरा आहे पण आम्हाला ना ढकलत होता. नाही तुम्ही बोललात ना तेव्हा बरोबर मला वाचवा. अगे गप्पा बस. त्यांच्या मागे जाऊन का लपतेस. कोण आहेत हे. कोण म्हणजे उगाच काय बायकांना इथं आणतात पाण्यात ढकलण्यासाठी. म्हणजे काय बॅक स्टोरी आहे त्याची. काय म्हणजे पेपरात छापून आलेला आहे. झाकले डोले ढकलली बायकोला. म्हणजे एक माणूस आला होता बायकोला घेऊन, त्यानं डोलं बंद करायला सांगितलं आणि ढकलला पाण्यात. मगरी केवढ्यात मध्ये त्या बाईला खाऊन टाकली. पुरावाच नसते गेली. केसच उभी राहिली नाही. मग लपडी करायला मोकला झाला. अगं नाही ग बाई काय नाही. ह्यांच्याकडे कुठे लक्ष देते काय. हो काय इकडे काय लोक काय ढकलायला आणतात बायकोला. येतात म्हणजे मग काय तुम्ही काय बायकोला ढकलायला आणलंय. ही ढकलली जाईल आणि पुरावा नष्ट करायचा तर एकच मगर पुरवलीला. काय बोलता म्हणजे 3 मगरीनी 22 दिवस डबल शिप केली तरी उरली. अरे पाण्यात ढकलली ना तर पाण्यानं असा घाबरून पळून जाईल तिकडे. माहितीये कसा तुचड्यासारखं बोलतावाय मला. कट्टा बोलतावाय. माझ्यावर प्रेमच नाही तुमचं. तर बघा पाणी नांग काढलं बघा आटलं बघा पाणी. काय जा त्यांना समजावा. चिडली आहेत त्या. माझं बघीन मी. तुमचा बघा तुम्ही. घे माझंच बघतोय. माझ्याकडे तुमचं हे करू नका. रोमांस करता. बोलूस मोठे ते. काय झालं. प्रेमच नाही तुमचं माझ्यावर. नाहीच आहे. लग्नाच्या 2 वर्षानंतर सुद्धा एखादी बाई म्हणते माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. एक तर ती बाई भोली असते नाही तर बिंडूक असते. काका मला पण वाटतं हा माझ्यावर प्रेम करतो खूप. आणि 2 वर्ष होऊन गेली आहेत. म्हणजे मी भोळी आहे. मी भोळी आहे ना खरं. नाहीयेस तू भोळी. म्हणजे बिंडू घाव तुम्ही. मी नाही म्हणालो बिंडोक. मी नाही म्हणालो बिंडोक. ते म्हणाले की नाही बिंडोक. सांगा ना हिला. तुम्ही गप्प बसा. ईशा ऐक ना डोळे बंद कर ना तू प्लीज. डोळे बंद कर. मला सरप्राईज ढकलील तू. त्यांच्याकडे मी डोळे नाही बंद करू शकत. त्यांच्याकडे का बघतेस. ते कोण आहे की मी डोळे बंद करणार नाही. तुला द्यायचं असेल तर असं दे. मी डोळे वगैरे बंद करणार नाही. मला भीती वाटते. मी नाही डोळे बंद करणार. कळलंय की बाई किती वेळा आहे बोलतेस. बोलू नकोस. घे. काय सोन्याचे कानातले आहेत ते. त्या दिवशी गेली होतीस तू बघितलंस. आपल्याला तेव्हा घेता आले नाही. तुला आवडले होते म्हणून आज आणले. हे सरप्राईज द्यायचं होतं मला. तुझ्या लक्षात होतं. लक्षात होतं. किती सुंदर. बघा किती सुंदर आहे. चांगले दिसत आहेत. नकली आहेत नकली. अगं तू 40 रुपये मिळतात ट्रेन मध्ये. म्हणजे काय तू अॅनिव्हर्सरीला डुप्लिकेट कानातले आणले. ईशा नाहीये ते डुप्लिकेट. खरे सोन्याचे तू पाण्यात टाकलेस. अरे तुम्ही कळतं का. खरे सोने 25,000चे होते ते. त्याचं सांग. तू वेडी आहेस जरा. वेडी आहेस तू. खरं होतं ते. खोटं आहे ते. खोटं आहे काय. खोटं आहे. बोलले काका
खोटं अगं ते कोण आहेत मला कळत नाहीये कोण आहेत ते हे बिल घे बिल बघ मला सांगते अरे खरेच 25 काय कसं नाही खरा अशी 100 बिल मी आणू शकतो डुप्लिकेट मी उद्या ताजमहल घेऊन बिल आणून दाखवीन पटेल तू म्हणलं काय बोलता माहिती काय बोलतोय म्हणजे काय खोटं बोलतोय तुम्ही जरा गप्प बसा. हे तरी आपलं ताजमहल आणतायत बिल आणतायत खरे कानातले मी तिला आणून दिले होते तुमच्यामुळे तिने फेकले आता कुठे गेले असते खरं कुठे गेले असतील गेले ते संपले आता कानातले मूर्ख कुठली सॉरी सॉरी म्हणजे तू तिकडे एक तर कानातले ढकललेस माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेस ह्यांचं ऐकून डोळे बंद करतेस चिडू नकोस ना आता माझ्यावर सॉरी म्हणते ना मी सॉरी काय म्हणतेस तू आय लव्ह यू ना आय लव्ह यू आय लव्ह यू मोबाईल चेक करा मोबाईल कशाला मोबाईल चेक करा काय गरज आहे नाही मेसेज बघा सगळे ईशा मोबाईलचं काय आहे ईशा मोबाईलचं काय आहे अंगठा दे कशा ओपन कर ओपन कर पासवर्डच नाहीये काय ओपन कर पासवर्ड नाही नाहीये पासवर्ड खोटं बोलता बाई वेडे आहात जरा काय झालं वेडे आहात तुम्ही का मी फोन आहे तिच्या हातात मी का खोटं बोलेन पासवर्ड नाहीये असं नाहीये पासवर्ड कारण मी चांगला माणूस आहे माझी काही बाहेर लफडी नाहीयेत म्हणून नाहीये पासवर्ड कळलं का पासवर्ड नसणं हे शुद्ध चारित्र्याचं लक्षण असतं नाही पासवर्ड नसतं हे वेलची वेली मेसेज डिलीट करण्याचं लक्षण असतं काय मेसेज बघू म्हणताय हा तुम्ही चेक करा नंबर काय सेव्ह केलंय ते इस्त्रीवाला असतो पेपरवाला झाडूवाला असं तुम्हाला कसं कळलं काका हा. इस्त्रीवाला सगळं माहितीये मला इस्त्रीवाला 4 साड्या पाठवल्या मग तू कोणाचा तरी नंबर इस्त्रीवाला म्हणून सेव्ह केलास काय इस्त्रीवाला इस्त्रीवाला ह्यांनी काही होणार नाहीये ईशा इस्त्रीवाला म्हणजे तो खराच इस्त्रीवाला आहे तुझ्या 4 साड्या नव्हते का दिला त्या दिवशी आपण मला नाही माहिती फालतूची रोमॅन्टिक व्हायला आली होतीस फालतूची रोमॅन्टिक हो फालतूचीच रोमॅन्टिक व्हायला आली होतीस काय तर म्हणजे सॉस उडवायचंय अंगावर सॉस उडवलास भूस तुझ्याकडे स्वतःवर उडवलास सॉस उडवण्यात काय रोमॅन्टिक पण आहे मला कळत नाही रक्त काय करायचं कर त्याची साडी नाही बरोबर आता लगेच माझ्यावर उलट तू तुझ्यावर आलाय ना आता सगळं माझ्यावर उलट इस्त्रीवाला काय माहिती कोणाचा नंबर इस्त्रीवाला म्हणून सेव्ह केला हॅलो बबलू हाँ बोलो साहब जी एक मिनिट बोल बोल क्या हॅलो हाँ बबलू बोल रहा है जयराम जी आता पुरुषाच्या आवाजात बोलायची काही गरज नाहीये कळलं मला सगळं कौन बात कर रहे हैं हमें कौन समझ में नहीं आ रहा बहन जी हम बबलू बोल रहे हैं वो ड्राई क्लीनर्स इस्त्री वाला बबलू हाँ वो कल साहब ने वो 4 साड़ियाँ भेजी थी ना वो कुछ सॉस गिराया था वो जल्दी लाओ इसलिए फोन किया वो साड़ी लाओ हाँ कल सुबह ही आ जाएंगे जल्दी हाँ लाओ जय राम जी सॉरी ओके सॉरी काय ईशा काका नाही होता जातो तो चांगला आहे खूप वहिनीनू तुम्ही 1 नंबरच्या ना भोले आहो लपडेबाज माणसं असतात ना ह्यांच्याकडे 2 मोबाईल असतात विचारा पाहिजे एक मिनिट माझ्याकडे 2 मोबाईल आहेत नाही आणि 2 मोबाईल ठेवणारे कोण लफडेबाज असतात तुझ्या बाबांकडे 2 मोबाईल आहेत बोल सांग जा त्यांच्याकडे जा काका मला वाचवा खूप डेंजर माणूस आहे मला नाही आवडत माणूस आहे आपण जाऊया इकडे मला नाही राहायचं माझे बूट घे हो इकडे तुझे बूट हो घेऊन जा ना जरा समजावा त्यांना आणि बोला काहीतरी बोला नाही लेखकानं आज काही दिलंच नाही बोला बघायला ठेवलं मागातपासून गप्पास भूक लागली असेल ना तुला नखावडी लागली आहे ना नखावडी लागली आहे बरं एक काम कर हा काहीतरी ऑर्डर कर आणि हा मोबाईल घेऊन जा आणि फुगल पे कर आणि तुम्हाला मोबाईल मला काय गरज आहे मोबाईल सोबत बायको असताना काय गरज आहे मोबाईलची चालेल हा चांगली ऑर्डर कर आणि हा बघ घेतलंस की इथं बघून हा पटकन ये सावकाश जा हे शकीरा काय येडी झालीस काय तू किती मिस कॉल देतेस हा अरे 2दा उचलला नाही म्हणजे समजा मी बायको बरोबर आहे एवढं साधं कळत नाही तुला एक काम कर उद्या संध्याकाळी 5 वाजता भेटूया हा चल ठेव तू फोन चला परत मजात जा
विषय काय ट्विस्ट एकदम शकीरा शकीरा. मजा आली. प्रसादा मला मोरे शकीरा काय केलंयस तू असं आयुष्यात मोरे? मला काही सुचतच नाहीये. म्हणजे विषय छान होता, विषय मांडला, पण मोरे शकीरा काय असं करतोस तू प्रभाकर? सई तू बोल तू. मला असं वाटतंय की प्लॅटॉनिक हे प्रसादोकांना हतबल करणाऱ्यांपैकी एकमेव असतील. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. खूप रिलेट होणारी सिच्युएशन होती. खूप आपण असं बघितलंय किंवा बघतो की नवरा बायकोंमध्ये अनबन होते ती अशी असते कधी कधी. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडमध्ये जी अनबन होते ती कधी कधी अशी असते. त्यामुळे खूपच ज्वलंत विषय होता असं म्हणायला हरकत नाही. बढिया. थँक्यू कोकिळा. थँक्यू गाईज. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तेव्हा बघायला विसरू नका आमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा